हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आपला आहे आठवडी बाजार. तर मी तुम्हाला आमच्या इथलचा बाजार दाखवते. तर चला. बटाटे कसे 30 रुपये 50 ला 2 15 रुपये किलो. गॅरंटी बटाटे कसे 30 रुपये 50 ला 2 15 रुपये किलो. गॅरंटी तर इथं सगळा बाजार झाला म्हणलं आता नाही लगेच आहे ना तोंडात पाय धुवून आहे ना म्हणलं लगेच सगळा बाजार आहे ना इथे फ्रीजमध्ये ठेवून आणि व्यवस्थित ठेवून द्यावं. कारण की लेकरं असले ना घरामध्ये तर लय वैताग देतात, सगळं नाश होईल. म्हणून म्हणलं लगेच तोंडात पाय धुतले आणि भाजी इथे साफ करायला सगळं व्यवस्थित ठेवत होते मी. तर इथे भाजीपाला मी भरपूर आणला होता आणि स्वस्त दरामध्ये भेटला आणि तुम्ही पाहिलं ना आमचा आठवड्याचा बाजार कसा भरतो. तर इथं मेथीच्या भाज्या पण मला स्वस्त भेटल्या होत्या. जास्त प्रमाणात तुम्ही पाहिलं असेल की मी शेतकऱ्यांकडूनच भाजीपाला घेतलेला आहे. व्यापाऱ्या लोकांकडून आहे ना जिथे 10ची गोष्ट आहे ना तिथे 20ला भेटते. त्यामुळे 5 किलो कांदे 5 किलो आहेत 15ने घेतले होते मी 5 किलो. आणि हे पावशर 10 रुपये पावशरने कारले. आणि हा गावरान लसूण आधीचा होता, आता 30 रुपये पावशरने चालू होता ना, तर मग हा 30 रुपये पावशरने घेतला आधीचा थोडा. 10ची अद्रक, 20 रुपयाच्या गवार पावशर 20 रुपयाची. 15 रुपये पावशरने वांगे, आज वांग्याला जास्त भाव होता. वांगे भेंडी घेतली होती मी 20 रुपये पावशरनी. 20 रुपयाचे 1 किलो टमाटे गाबुळीत घेतले, कारण की जास्त पिकलेले घेतले ना तर मग लवकर खराब होतात त्यामुळं. आणि इथे 30 रुपये पावशरनी मिरच्या या.
पावशेर मिरच्या लय होतात. आणि 10चा पत्ता कोबी, फुलकोबी पण कोणी म्हणतात, कोणी पत्ता कोबी पण म्हणतात. आणि इथे मेथीच्या भाज्या घेतल्या मेथीची भाजी मी 3 जुड्या घेतल्यात 30 रुपयाच्या, म्हणजे 10 रुपयाला एक पडली मला. आणि इथं कोथिंबीरच्या गड्ड्या पण 10च्या 2, म्हणजे अशा 20च्या घेतल्या मी. आणि इथं आंबट चुका आणि ही मिक्स भाजी घेतली. अजून भाजीपाला ठेवायचं आहे मला. आणि पाणी गाळायची गाळण, कारण की पाणी गाळायला लागतं ना. एक होती पण तोडून टाकली. आणि तिथं बटाटे, याच्यामध्ये बटाटे, ते लिंबू गेलं खाली बघ. आणि इथं फुटाणे घेतले होते कार्तिकला, त्याचं चालले झोक्यात बसून फुटाणे खायचं काम. आता एकच दिवशी सगळे फुटाणे खा काय. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लॉग, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी लवकर हे फ्रीजमध्ये ठेवते भाजीपाला, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि छान छान कमेंट करा.